नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कीर्ती सर. येणाऱ्या एका मिनिटामध्ये माणसाचा स्वभाव माणसाला कसा बर्बाद करून टाकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, एकदा एक रामू नावाचा शेतकरी शेतातून घरी येत असतो. घरी येत असताना रस्त्यामध्ये त्याला एक पांढरा साप आणि एक काळा साप, दोन सापांची लढाई दिसते. तो त्याच्याजवळ असलेल्या काठीने पांढऱ्या सापाला मारून टाकतो. त्यामुळे काळा साप जो असतो तो खुश होतो आणि रामूला म्हणतो की तू मला वाचवलं, तू मला तुझ्या घरी ने, मी तुला रोज एक सोन्याचं अंड देणार. रामू खुश होतो आणि त्या सापाला घेऊन घरी जातो. काळा साप घरी पाहिल्यानंतर पत्नी खूप घाबरून जाते. ती म्हणते की हा या सापाला कशाला आणलं, हा साप चावणार. रामू म्हणते नाही, हा साप चांगला आहे, मी याचा जीव वाचवला, हा आपल्याला दर महिन्याला एक सोन्याचं अंड देणार. त्यानंतर काही दिवस निघून जातात. एका महिन्यानंतर साप सोन्याचं अंड देते. रामू खूप खुश होतो. त्यानंतर काही दिवसानंतर रामू घरी नसताना साप बकरीला चावतो. त्याची बकरी मरून जाते. त्याची बायको म्हणते की या सापाला तुम्ही जंगलात सोडून द्या, हा साप चांगला नाही आहे, हा साप आहे. रामू म्हणते ठीक आहे, बकरी आहे, पण सोनं आपल्याला त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे, बकरी मेली तर मरू दे. त्याच्यानंतर काही दिवसांना साप त्याच्या बैलाला पण चावतो. बैल पण मरून जातो. रामू त्या सोनं भेटण्याच्या नांदापायी विसरून जातो की तो साप आहे म्हणून. काही दिवसानंतर साप त्याच्या मुलाला पण चावतो. त्याची पत्नीला खूप दुःख होते आणि पत्नी घर सोडून निघून जाते. तरी रामू सुधरत नाही. एक दिवस अंड घेत असताना, सोन्याचं अंड घेत असताना साप रामूला सुद्धा चावतो आणि रामूला वेदना होतात. आणि मरत असताना रामू सापाला एकच प्रश्न विचारतो की मी तुझा जीव वाचवला, तू मात्र मला का बरं चावला. त्यावर साप म्हणाला, मी साप आहे, चावणं माझा स्वभाव आहे, पण तू माणूस होता, तू तुझा स्वभाव बदलू शकला असता, तू स्वतःला बदलू शकला असता, त्यामुळे माझा काही दोष नाही, दोष तुझा आहे. पहा मित्र हो, मॉरल ऑफ द स्टोरी, अति लालचीपणामुळे माणसाला खूप काही गमावून बसावं लागते. म्हणून लोभ सोडा आणि आनंदी जीवन जगा. धन्यवाद.